वळूया पुढील बातमीकडे। आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली। आमच्या टीकेवर लक्ष्मण हाकेंचं राजकारण सुरू आहे असं प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। ऊसतोड मजूर, तांड्यावरती लोक, कमी उंचीच्या घरामध्ये आमचा बंजारा समाज, लमाण समाज तांडा वस्तीवर राहतो किंवा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पालाममध्ये राहतो, त्या माणसांचं, त्या माता भगिनींच्या डोळ्यातले अश्रू कधी या विखे पाटलाला आणि कमिशन एजंट असणाऱ्या हरामखोर भाडखाऊ प्रसाद लाडला कधी कळलं? का वापरतोय हरामखोर? हरामखोर या शब्दाचं विश्लेषण आहे की महाराष्ट्रातल्या तरुणांच्या, बेरोजगारांच्या टाळूवरचं, मड्यावरचं लोणी खाणारा कमिशन एजंट हजारो कोटीची कामं महाराष्ट्र गव्हर्नमेंट या प्रसाद लाडाच्या क्रिस्टल कंपनीला देतं की जिथं आरक्षण पाळलं जात नाही, जिथं कामगार कायदे पाळले जात नाहीत, या क्रिस्टल कंपनीला 12 ते 15% सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट देतं, त्या प्रसाद लाडाचं लाड पुरवतं आणि परत त्यालाच मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट द्यायला पाठवतं। हा ड्रामा नाही, हे नाटक नाही। आता तुमच्या या भेटीवरून जे आहे ते हाकेंनी प्रचंड टीका केली, अगदी तुमच्यावर बोलताना त्यांची जीभ सुद्धा घसरली। माझं असं म्हणणं आहे की कोण टीका करतो त्याकडे आपण फार लक्ष द्यायला नाही पाहिजे। जे भक्कम काम मागच्या 12-13 दिवसात मी केलं, जे मी समाजाला शब्द दिला, मनोज जरांगे पाटलाला शब्द दिला, समाजाचा बंधू म्हणून मी इथे आलो, एक कार्यकर्ता म्हणून इथे आलो। मला असं वाटतं की ज्या पद्धतीमध्ये आम्ही मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत असताना कुठलीही नवीन मागणी मान्य केली नाही की ओबीसी समाजाला कुठेही नुकसान झालं, आणि ओबीसी समाजाचे नुकसान होऊ नये ही भूमिका माझी सातत्याने राहिली। आम्ही समाजकारणात काम करत असताना आम्ही जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन काम करतो। मला वाटतं की मनोज हाकेंची जी काही जीभ घसरली ती घसरू दे, त्यांना लखलाभ, कारण आमच्या टीकेवरती त्यांचं राजकारण चाललंय तर त्यांना चालू दे, त्याच्यामध्ये मला काहीच बोलायचं नाही आणि मला त्याबद्दल वाईटही वाटतं।